जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी. शिंदे गटाला भाजपाची धोबी पछाड. शिंदे गट फुटला. 55 बडे नेते, 25 ते 30 हजार त्यांचे कार्यकर्ते फुटणार, भाजपामध्ये जाणार. शिंदेंचा राजकीय गेम भाजपाने करायला सुरुवात केली. अखेर जे व्हायचं नव्हतं तेच झालं. शिंदेंना भाजपाने दिला या जिल्ह्यात मोठा धक्का. बालेकिल्ल्याला लागलाय सुरुंग. नेमकं काय झालंय? राज्याच्या राजकारणात कशा नाट्यमय हालचाली घडलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या गटात अनेक दिवसापासून नाराजी होत आहे. लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर अनेक जण शिंदे गट सोडण्याच्या तयारीत दिसत आहे. कारण शिंदे गटाची जी काही स्क्रिप्ट असते आणि जे काही राजकारण असतं ते भाजपाच्याच इशाऱ्यावर चालतं, हे सर्वश्रुत झालेलं आहे. त्यामुळे शिंदे गटात राहण्यापेक्षा भाजपातच गेलेलं काय वाईट, असं अनेक बड्या नेत्यांना अनेक दिवसापासून वाटत होतं. त्यामुळेच आता डायरेक्ट भाजपामध्येच प्रवेश करण्यासाठी या 55 बड्या नेत्यांनी, 55 शाखा प्रमुखांनी एकत्रितपणे राजीनामा देण्याची तयारी करून एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का दिलेला दिसत आहे. यामध्ये 25 ते 30 हजार कार्यकर्त्यांनी सुद्धा शिंदे गटाला धक्का दिल्याने शिंदे गटाचं जिल्ह्यातील अस्तित्व संपतं की काय, अशी जोरदार चर्चा सुद्धा रंगलेली दिसत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, भाजपा शिंदे गट यांच्यामध्ये जे शीतयुद्ध चालू आहे त्याला आता खरं जास्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे असं दिसतं. राज्याच्या राजकारणात विकास हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होतो की जर विकास करायचा असेल तर सत्ताधारी म्हणजेच ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्यातच गेलेलं बरं, कारण आर्थिक मदत ही त्याच पक्षाकडून होती. शिंदे गट जरी सत्तेत असला तरी शिंदे गटाच्या नेत्यांचं भाजपा काहीच ऐकत नाही असं दिसत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून शिंदे गटातील अनेक बडे पदाधिकारी, अनेक नेते हे नाराज असून सत्तेसाठी, विकासासाठी आम्ही भाजपासोबत जाणार अशी जोरदार दबक्या आवाजात गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. आणि आज त्याच चर्चेचं समोर मोठा स्फोट झाला आणि 55 बडे पदाधिकारी, शाखाधिकारी, 20 ते 25 हजार कार्यकर्ते हे भाजपाच्या आता दावणीला जाणार आहेत, अशी जोरदार माहिती दिलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये शिंदे गट आणि भाजपामध्ये, राष्ट्रवादीमध्ये अनेक दिवसापासून संघर्ष चालू आहे. त्यामध्ये शिंदे गटात 2 गट पडले. त्यामध्ये एक बागल गट आणि जगताप गट. यामध्ये शिंदे गटाने जगतापांना संधी देऊन त्यामध्ये त्यांना निवडणूक प्रभारी म्हणून पुढे आणलं आणि यामुळे बागल गट हा नाराज झालेला दिसला. त्यातूनच हे सामूहिक राजीनाम्याचं सत्र हे शिंदे गटाला भोवतेलं दिसत आहे. त्यामध्ये स्थानिक पातळीवरील नेत्यांकडे दुर्लक्ष, विकास कामांना मिळणारा कमी निधी, निर्णय प्रक्रियेत कार्यकर्त्यांना आवाज न मिळणे, निवडणूक काळात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न होणे, हे सगळं असूनही गटाच्या वरिष्ठांकडून याकडे गंभीर लक्ष दिलं जात नाही, अशी तक्रार अनेकांनी वेळोवेळी केली होती. तळागाळातील शिवसैनिक संघटनेचा कणा असतात त्यांच्यातच असंतोष वाढला तर त्याचा परिणाम थेट राजकीय ताकदीवर होतो. याचा नाराजीचा स्फोट आता मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसत आहे. एकाच वेळी 20 ते 25 हजार कार्यकर्ते बाहेर पडणं म्हणजे सर्वात मोठा हा स्फोट आहे. एका गटातून बाहेर पडून दुसरीकडे जाणं म्हणजे त्या पक्षाचं अतिशय मोठं नुकसान आहे. यामागे अनेक प्रश्न आहेत की हा मोर्चा नियोजित होता का? यामागे कोणाचं नेतृत्व आहे? भाजपाने अशी मोठी रणनीती प्रत्येक जिल्ह्यात आखली आहे का? शिंदे गटाचे अनेक नेते भाजपाच्या आमिषाला बळी पडून जात आहेत. म्हणजेच एकनाथ शिंदे यांचं राजकारण आता भाजपाला नको आहे का? एकनाथ शिंदेंचा वापर करून उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, 2 शिवसेना केल्या, तसेच आता पुन्हा भाजपा सत्तेत आली आणि आपले 130 ते 35 आमदार सुद्धा भाजपाने निवडून आले. त्यामुळे आता भाजपला मित्र पक्षांची गरज राहिली नाही का? अजितदादा यांच्या मुलाचा जो काही घोटाळा बाहेर पडला त्यामध्ये सुद्धा भाजपाचाच हात असल्याचं पुढे समोर आलेलं आहे.
तसेच आता एकनाथ शिंदे यांचे सुद्धा काही घोटाळे काढून तसेच त्यांच्या ज्या स्थानिक पातळीवर जिथे जिथे त्यांची ताकद आहे, बालेकिल्ला समजला जातो, तेथील स्थानिक नेत्यांना भाजपामध्ये घेऊन एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करायचा भाजपाचा हा डाव आहे का, अशी सुद्धा जोरदार चर्चा रंगलेली आहे। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊनच हे फक्त भावनिक निर्णय नसून नियोजनपूर्वक घेतलेला सामूहिक निर्णय वाटतो आणि या निर्णयामागे भाजपाचीच खेळी दिसत आहे। राजकीय पंडितांचं म्हणणं आहे की संपूर्ण घडामोडीत भाजपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण हे सर्व 55 नेते 20 ते 25 हजार कार्यकर्ते हे भाजपाच्या संपर्कात असून भाजपामध्ये ते जाणार आहेत। त्यामुळे भाजपाने शिंदे गटाला हा जो पडद्यामागून धक्का देण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो आता जिल्हा पातळीवरून राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर सुद्धा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण भाजपाला आता अनेक आमदारांची गरज नाही, त्यांची सत्ता ही अपक्ष किंवा राष्ट्रवादी अजितदादा यांच्याकडून सुद्धा राहू शकते। त्यामुळे शिंदे हे डोईजड झाल्याने आता शिंदेंचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते फोडून आपल्या पक्षात सामील करून घेणं हेच भाजपाचं लक्ष असल्याचं दिसत आहे। त्यामुळे शिंदे जरी सावध झाले असले तरी त्यांचे जे स्थानिक लेवलचे नेते आहेत ते आता भाजपामध्ये भरती व्हायला सुरुवात झाल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शिंदेंचं पानिपत विरोधक करण्याऐवजी भाजपाच करत आहे का, अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। वाढती गटबाजी आणि निवडणुकीपूर्वी तिकीट वाटपातील अन्यायाची भीती ही सुद्धा अनेकांना वाटत आहे। त्यामुळे शिंदे आम्हाला जे काय अगोदर देत होते ते आता भेटणार नाही। आता मुख्यमंत्री फडणवीस आहे, त्यामुळे आता फडणवीसांच्याच पक्षात जाण्याची अनेकांनी तयारी केलेली दिसत आहे। त्यामुळेच या सामूहिक राजीनाम्यामध्ये 55 ते 60 तसेच 20 ते 25 हजार असे कार्यकर्ते गेल्याने शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये भाजपाने आतापासूनच मित्र पक्षावरच दबाव टाकून अनेकांचा तिकिटासाठी आता वापर केल्याचं समजत आहे। त्यामुळे इकडे विरोधकांमध्ये राज आणि उद्धव एकत्र आल्याने अतिशय चांगलं संपर्क आणि समन्वय साधला असताना युतीमध्ये मात्र अजितदादा, एकनाथ शिंदे यांचे नेते फोडण्यात भाजपा व्यस्त झालेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपा एकनाथ शिंदे यांचा पक्ष कशा प्रकारे फोडते की सुप्रीम कोर्टातील त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह सुद्धा हिरावून ते उद्धव ठाकरे यांना देते का, हे सुद्धा बघावं लागेल। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळात शिंदे हे ठाणे जिल्ह्यात असेल, सोलापूर असेल, पुणे, नाशिक, इतर ज्या ज्या महत्त्वाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल यामध्ये शिंदेंचं राजकारण कशा प्रकारे संपवतं याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भाजपा हळूहळू शिंदे गट गिळायला सुरू केला आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।